नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज एकंदरीत मार्केटकडे पाहिलं तर असं जाणवतं आहे की वातावरण पुष्कळसं सुधारलं. युद्धाची जी एक खुमखुमी होती, जी एक महत्त्वाकांक्षा होती या देशांची, ती जिरलेली आहे असं जाणवतं. आणि सगळ्याच पक्षांना हे युद्ध थांबावं अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नही चालू आहे. पण त्याच्यामध्ये कोणालाही कमीपणा घ्यायचा नाही आहे. तर सही सलामत तो म्हणतोय माझं खरं, तो म्हणतोय माझं खरं, असं करत ते युद्ध बंद करायचं आहे असं दिसतं. त्यामुळे वातावरण सुधारत आहे. गिफ्ट निफ्टी 330 पॉईंटवर दिसतोय. याचा अर्थ साधारण 1000 पॉईंटच्या आसपास मार्केट तेजीमध्ये उघडेल. आणि आता मंदीचं प्रमाण कमी आणि तेजीचं प्रमाण जास्त राहील, कारण हळूहळू प्रत्येकजण युद्ध कसं बंद होईल याकडे बघतोय. पुन्हा एकदा जी चर्चा फिसकटली आहे युद्धाच्या संदर्भात, ती पुन्हा चर्चा होईल असं दिसतं आहे. पाकिस्तानमध्येच पुन्हा चर्चा होईल असं जाणवत आहे. इस्रायलची लेबनॉनबरोबर चर्चा सुरू आहे. फक्त अमेरिकेची मागणी अशी आहे की युरेनियम एनरिचमेंटचा जो प्रोग्राम आहे तो 20 वर्षासाठी थांबवावा इराणने. तर इराण म्हणत आहे आम्ही जास्तीत जास्त 5 वर्ष थांबू. याच्यामध्ये आता काय होतं आहे हे बघायला पाहिजे. भारताचा महागाईचा आकडेवारी जी आली ती 3.21 वरनं 3.40 एवढी आली. अर्थात महागाई वाढून येणारच होती, कारण त्याच्यामध्ये एनर्जीचा समावेश अधिक प्रमाणात होता. एनर्जीच्या किमती वाढलेल्या आहेत. पण काही का असेना पुन्हा एकदा 102 वरनं क्रूड 94वर आलं आहे. भारताच्या दृष्टीने ते चांगलं आहे आणि मार्केट सुधारण्याची, सेंटिमेंट सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे सुधारेल ही अपेक्षा 80%. अचानक काही फिसकटलं तर तो भाग आपण 20% धरूया. त्यामुळे आता शॉर्ट टर्म ट्रेडसाठी सुद्धा काही ट्रेड घेतले तरी ते यशस्वी होतील अशी एक शक्यता निर्माण झाली. काही बातम्या, काही तुरळक रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे, ते आपण पाहूया. जस्ट डायल यांचा रेव्हेन्यू वाढला आहे, पण प्रॉफिट कमी झालं आहे. प्रॉफिट कमी होण्याचं कारण मॅनेजमेंट सांगते की अदर इन्कम कमी झालं आहे आणि व्हिजिटर्सची संख्याही कमी झाली आहे. LICने एकास एक बोनस दिला आहे. हा LICचा पहिलाच बोनस आहे. LG इलेक्ट्रॉनिक्स 6 महिन्याचा लॉक इन पिरियड संपतो आहे, त्यामुळे नवीन शेअर बाजारात येतील. भारत कुकिंग कोलचा सुद्धा लॉक इन पिरियड संपतो आहे. हिंदुस्तान झिंक राजस्थानमधील झंडवानी, सातीपुरा, पोटॅश आणि हॅलॉइड ब्लॉकसाठी सक्सेसफुल बिडर हिंदुस्तान झिंक ठरलेली आहे आणि हा क्रिटिकल मिनरल ब्लॉक आहे. त्यामुळे हिंदुस्तान झिंक तेजीत राहू शकतो. डिक्सन आणि मदरसन दोन्हीमध्ये सेम बातमीचा परिणाम आहे. नोएडामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये जो हरताळ संप झाला होता, स्ट्राईक झाला होता, त्याचा फारसा परिणाम त्यांच्या कंपनीवर झालेला नाही असं मॅनेजमेंटने सांगितलं आहे. स्वराज इंजिननी प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, 140 रुपये काहीतरी डिव्हिडंड दिला आहे. मी
पुन्हा एकदा बघून तुम्हाला सांगते. इंडोको औरंगाबाद फॅसिलिटीचं USFDAने इन्स्पेक्शन केलं, त्याच्यामध्ये एकही त्रुटी दाखवण्यात आली नाही. एरिस इन्फ्रा आणि कपॅसिटी इन्फ्रा या दोघांनी एक MOU साईन केलं आहे मटेरियल प्रोक्युअर करण्यासाठी आणि कमीत कमी 800 कोटीचं मटेरियल प्रोक्युअर करण्यासाठी हे MOU करण्यात आलं आहे. ICICI प्रो त्यांचा व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस वाढली आहे आणि व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेसचं म्हणजे VNB मार्जिन ते पण 190 बेस पॉईंट वाढलं. कारण पण त्याच्यामध्ये एक भाग त्यांनी सांगितला आहे की ही प्रगती त्यांना खूप चांगली वाटते आहे, कारण इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांना उपलब्ध नव्हतं. वेदांतामध्ये बॉयलरचा स्फोट झाला आणि दुःखद घटना घडली. 9 माणसं त्यामध्ये दगावली आहेत. रेलटेलला RVNL कडून 255 कोटींसाठी एक LOA मिळाला आहे. आनंद राठी शेअर आणि स्टॉक ब्रोकर्स त्याचं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे, प्रॉफिट वाढलं आहे आणि मार्जिनसुद्धा वाढलं आहे. ICICI प्रू AMC यांचा प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. नोव्होको व्हिस्टा यांचा प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. तर त्यांनी सांगितलं की एक्सपेन्सेस वाढल्यामुळे प्रॉफिट कमी झाला आहे. अडाणी एनर्जी 1000 मेगावॅट हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट ट्रान्समिशन लिंक त्यांनी सुरू केली आहे. कल्पतरू त्यांचं कलेक्शनही वाढलं आहे आणि प्री सेल्सही वाढले. अल्केम दुबईला त्यांनी नवीन आर्म सुरू केला आहे. पातंजली फूड 21 एप्रिलला ते डिव्हिडंड डिक्लेअर करणार आहेत. सिटी युनियन बँक केरळ, मध्य प्रदेश, तेलंगणा इथे 6 नवीन शाखा उघडल्या आहेत. एकूण शाखांची संख्या आता 956 झाली आहे. ICICI 18 एप्रिलला ते फंड गोळा करण्यासाठी बैठक घेणार आहे. HG इन्फ्रा मिर्झापूर थर्मल एनर्जीकडून 519 कोटीची ऑर्डर त्यांना मिळाली आहे. बिल्डाकॉर्पच्या स्पार्क बिल्डा या आर्मनी टर्न टाईड बरोबर EV मोटर कंट्रोलरसाठी जॉईंट व्हेंचर केला आहे. यामध्ये स्पार्क बिल्डाचा स्टेक 49% तर टर्न टाईडचा स्टेक 51% असेल. टाटा कम्युनिकेशन 22 एप्रिलला रिझल्ट आणि डिव्हिडंड जाहीर करते. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया 600 मेगावॅट सोलर पॉवर प्लांट उत्तर प्रदेशात ते सुरू करण्याची त्यांची योजना आहे आणि त्यासाठी 3295 कोटींची ते गुंतवणूक करणार आहेत. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक युनिव्हर्सल बँकिंग लायसन्ससाठी त्यांनी जो अर्ज केला होता तो RBIने परत केला आणि बँकेला सांगितलं की लोन पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन गरजेचं आहे, ते डायव्हर्सिफिकेशन करा आणि पुन्हा एकदा अर्ज करा. कॅनरा HSBC ओरिसा ग्रामीण बँकेबरोबर इन्शुरन्स प्रॉडक्टसाठी त्यांनी करार केला. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1983 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2432 कोटींची. क्रूड कमी झाल्यामुळे ज्या कंपन्यांचा फायदा होतो त्या कंपन्या आज अधिक प्रमाणात तेजीत राहतील.
आधी तेजीचे शेअर बघूया. माझगाव डॉक्स, LIC, HPCL, BPCL, IOC, एशियन पेंट, डेटा पॅटर्न, टाटा पॉवर, HBL इंजिनिअरिंग, ICICI प्रू, AMC, आदित्य बिर्ला रियल, HG इन्फ्रा, इंडोको रेमेडीज, सोना BLW, आदित्य बिर्ला सनलाइफ, AMC, हिंदुस्तान झिंक, हिंदुस्तान कॉपर, आनंद राठी शेअर आणि ब्रोकर्स, गेम, प्रेस्टीज, NTPC, हुडको, आदित्य बिर्ला फॅशन, स्वराज इंजिन्स, JK सिमेंट, ग्लेनमार्क, पॉलीकॅब, वेल्स्पन कॉर्प, हिंदुस्तान कॉपर, इंडिगो आणि बर्जर पेंट, एशियन पेंट, कारण क्रूडचा भाव कमी झाला आहे. तर मंदीमध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि LG इलेक्ट्रॉनिक्स, कारण लॉक इन पिरियड संपतोय म्हणून. पण वातावरणात सुधार झाल्यामुळे मार्केट सुधारण्याची शक्यता आहे. खूप पडलं आहे, शेअर स्वस्तात उपलब्ध आहेत. आता तुम्ही शॉर्ट टर्मसाठी किंवा मिडियम टर्मसाठी घेऊ शकता. अगदी एखादा शेअर इंट्राडेमध्ये अडकला तरी तो आठवडाभरात बाहेर पडू शकेल, कारण एकंदरीत वातावरण सुधारलं आहे. तरीसुद्धा बघूया काय काय होतं आहे ते. धोका पूर्णपणे नाहीसा झाला किंवा गेला असं म्हणता येत नाही, पण धोका 75% ते 80% कमी झाला आहे. कारण सगळ्यांना युद्ध थांबावं याची ओढ वाटू लागली आहे आणि त्या दृष्टीने जागतिक स्तरावर सुद्धा प्रयत्न सुरू झाले. ही चांगली घटना आहे. बघूया काय काय होतं आहे आणि त्याचा मार्केटला नक्कीच फायदा होईल. नमस्ते.